डिग्री ऑफ कंपॅरिझन, तुलनेचे स्तर. अमिता, तू इथे का बसली आहेस? सगळी मुलं तर घरी गेली. मॅडम, मी इंग्लिशचे हे पुस्तक वाचत होते. यामध्ये डिग्री ऑफ कंपॅरिझन असं लिहिलं आहे. हे काय आहे? मला नाही समजलं. अच्छा, तर हा नवीन विषय आहे. चल, मी तुला हे घरी जाताना रस्त्यात सांगते. ती 3 झाडं बघ. एक उंच आहे म्हणजे टॉल, एक त्याच्याहून उंच आहे म्हणजे टॉलर, आणि एक सगळ्यात उंच आहे म्हणजे टॉलेस्ट. आपण वस्तूंची तुलना करतो. जशी आपण आत्ता 3 झाडांची तुलना केली, कोण सामान्य आहे, कोण त्याहून जास्त आणि कोण सगळ्यात जास्त आहे, यालाच डिग्री ऑफ कंपॅरिझन असे म्हणतात. आपण 3 रूपांचा वापर करतो. पॉझिटिव्ह, सामान्य शब्द, उदाहरणार्थ टॉल, बिग, स्मार्ट. कंपॅरेटिव्ह, जेव्हा आपण 2 वस्तूंची तुलना करतो. टॉलर, बिगर, स्मार्टर. सुपरलेटिव्ह, जेव्हा एखादी वस्तू इतर सर्वांपेक्षा जास्त असते, म्हणजेच टॉलेस्ट, बिगेस्ट, स्मार्टेस्ट. अच्छा, म्हणजे वर्ड्सच्या एंडला ER आणि EST लावतात का? बरोबर. आता सांग, हे गवत शॉर्ट आहे, हे मधले गवत शॉर्टर, आणि ते लेफ्ट साइडचे शॉर्टेस्ट. म्हणजे शॉर्ट आहे पॉझिटिव्ह, शॉर्टर आहे कंपॅरेटिव्ह, आणि शॉर्टेस्ट आहे सुपरलेटिव्ह. व्हेरी गुड. आता ही 3 फुलं बघ. पहिले ब्युटिफुल आहे, दुसरे ब्युटिफुलर, आणि तिसरे ब्युटिफुलेस्ट. एक ब्युटिफुल, दुसरे मोर ब्युटिफुल, आणि तिसरे मोस्ट ब्युटिफुल. यात ER आणि EST नाही लावले. बरोबर. जर एखादा शब्द एका दमात पटकन बोलता येत असेल, जसे टॉल, फास्ट, बिग, तर त्याला ER आणि EST लावतात. पण काही शब्द हे मोठे असतात आणि त्यांना एकापेक्षा जास्त तुकड्यात बोलावे लागते. जसे की ब्युटिफुल, इंटरेस्टिंग, तर त्यांना मोठे शब्द मानले जाते. त्याला आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये मोर आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्टचा वापर करावा लागतो. आता जरा विचार कर आणि सांग, ही गुलाबी रंगाची चटई कम्फर्टेबल आहे का? मोर कम्फर्टेबल. आणि ती पांढऱ्या रंगाची? मोस्ट कम्फर्टेबल. अगदी बरोबर. काही वर्ड्स वेगळे असतात आणि त्यांना नियम नसतात. त्यांना आपण इररेग्युलर वर्ड्स असे म्हणतो. गुड, बेटर, बेस्ट. हा आंबा गुड आहे, तो बेटर, आणि सगळ्यात चांगला बेस्ट. म्हणजे इररेग्युलर वर्ड्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. हो, असे काही अजून शब्द आहेत, जसे की फार, फार्दर, फार्देस्ट, लिटिल, लेस, लीस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट. चल, आता पटकन उत्तर दे हं. ही ॲपल्सची टोपली हेवी आहे, ती मागची हेवियर, आणि सगळ्यात पुढची हेवीएस्ट. हा ट्रॅक्टर पॉवरफुल आहे, रेड रंगाचा मोर पॉवरफुल, आणि ग्रीन रंगाचा मोस्ट पॉवरफुल. या वुडन वाटीत थोडे साखरेचे दाणे म्हणजे लिटिल दाणे आहेत. त्या स्टीलच्या वाटीत लेस, आणि प्लास्टिकच्या वाटीत लीस्ट.
अगदी बरोबर. चला आता हा व्हिडिओ बघत असलेल्या आपल्या मित्रांना डिग्री ऑफ कंपॅरिझनचा यूज करून रिकाम्या जागा भरायचा प्रयत्न करायला सांगूयात. मित्रांनो, चला आता आपली उत्तरे तपासून बघूयात. आज आपण शिकलो पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. उदाहरणार्थ फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. काही वर्ड्सला मोर आणि मोस्ट लावायला लागतं. उदाहरणार्थ ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. आणि काही इरेग्युलर वर्ड्स जसे गुड, बेटर, बेस्ट. अगदी बरोबर. आता याची आपण उद्या आणखी एक प्रॅक्टिस करूयात. थँक्यू सो मच मॅम. आज तू खूपच छान उत्तरं दिलीस.